ग्रंथालयाने माझी आतापर्यंत 5 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. म्हणजे 2 पुस्तकं, 3 पुस्तकं खऱ्या अर्थाने. दुसरं एक संपादित स्वरूपाचं आणि एक माझ्या आत्मकथनावरचं संपादित स्वरूपाचं दुसऱ्यांनी लिहिलेलं अशा प्रकारचं पुस्तक. अशी 5 पुस्तकं त्यांनी माझी प्रकाशित केलेली आहेत. हे पुस्तक त्याच्यामध्ये खूप वेगळं आहे. या पुस्तकामध्ये बालकांचं भावविश्व उलगडून दाखवलेलं आहे. म्हणजे जगभरचे जे बालकांवर आधारित चित्रपट आहेत, वेगवेगळ्या भाषांमध्ये त्या बालकांचं मनोविश्व त्या दिग्दर्शकांनी, त्या लेखकांनी कसं चिमणीमध्ये पकडलेलं आहे, कसं शब्दांमध्ये, संवादामध्ये पकडलेलं आहे आणि दिग्दर्शकांनी ते त्या लहान मुलांच्याकडून कसं सादर करून घेतलेलं आहे, हे सगळं मी बघत असताना मला असं वाटतं की बालकांवर लिहिणं खरं म्हणजे खूप कठीण आहे. त्या बालकांच्या पातळीवर जाऊन त्यांनी ही मोठी सिनेमे तयार केलेली आहे. याच्यामध्ये फक्त मी 10 चित्रपटांचा समावेश केलेला आहे. त्याच्यामध्ये चार्ली चॅप्लिनच्या 1931 साली प्रदर्शित झालेल्या द किडपासून तर कराटे किडपर्यंत आणि आपला मराठी चित्रपट उबुंटू जो आहे, पुष्कर चौधरींनी जो दिग्दर्शित केलेला आहे, इथपर्यंत मी 10 चित्रपटांची वेगवेगळ्या भाषा केली. त्याच्यामध्ये मूक चित्रपट आहे. म्हणजे चार्ली चॅप्लिनचा मूक चित्रपट आहे. सत्यजित रेचा तो नावाचा एक अगदी 8 मिनिटांचा अशा प्रकारचा चित्रपट आहे, मूकपट आहे. त्यानंतर हिंदची चित्रपट आहे, इराणी चित्रपट आहे, तेलुगू चित्रपट आहे, मराठी चित्रपट आहे, काश्मीरी चित्रपट आहे. पण या जगभरच्या सगळ्या दिग्दर्शकांनी बालकांचं जे इतकं सुंदर मनोविश्व आपल्यासमोर उलगडून दाखवलेलं आहे, ते बघितल्यावर मला असं वाटलं, ते सिनेमे बघत असताना मला असं वाटलं की हे आपल्याला दुसऱ्यांना सांगता आलं पाहिजे. म्हणजे बालकांच्या पर्यंत बालकांच्या भाषेमध्ये त्यांना सांगता आलं पाहिजे, म्हणजे कथेच्या कथानकाच्या स्वरूपामध्ये. आणि दुसरं असं की वयाने वाढलेली जी बालकं असतात आणि जी पालक असतात त्यांच्यामध्येही एक बालक घडलेला असतो, तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हे केलं पाहिजे आणि हे लोकांच्यापर्यंत पोचावं म्हणून मी आस्वादनाच्या स्वरूपाचं अशा प्रकारचं हे पुस्तक लिहिलेलं आहे. मला आशा आहे की आपल्याला हा नजराणा आवडेल. धन्यवाद.